आज तर डायरेक्ट क्रियांश बाबूनी चौथ्या शॉपची ओपनिंगच करून टाकली. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या दुसऱ्या मिनी ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळी उठलो ना, घेतला करण बाईला बोललो चल जायचंय भिवंडीच्या शॉपला आज ओपनिंग. तेवढ्यातच आपण भैयाचं लिंबू सरबत प्यायला थांबलेलो ना. भैयाचं लिंबू सरबत तर काय एकच नंबर होता ना. तेवढ्यातच आपण पोहोचलेलो मानकोली पॉईंटला. मानकोली पॉईंटचा व्यू तर काय एकच नंबर होता ना. तिथं पण न थांबता आपण सरळ निघालेलो शॉपवरती ना. शॉपवरती येऊन बघतो तर काय बाईने दुकान तर एकच नंबर सजवलेला. आतून बाहेरून तर डायरेक्ट दुकानच चमकायला घेतलेला बाईने ना. चेतन बाईने तर डायरेक्ट समोसाचा बॉक्सच खाली करायला घेतलेला आणि सगळी बरोबर मस्त नाश्ता वगैरे करत होती ना. आपण पण घेतला मग नाश्ता करायला. क्रियांश बाबूच्या हाताने चौथ्या शॉपची ओपनिंग पण झालेली ना. जशी ओपनिंग झाली त्याची कस्टमर पण सुरूच झालेले आपली. तर तुम्हाला तर माहितीच असेल कस्टमर कंटिन्यूच असतात तिथं ना. सर्व पोरं काम करून थकलेली म्हणून एक जण या बाजूला तर एक जण त्या बाजूला ना. मधीन मी होतो. आकाश भाऊ ना बंटी भाऊची थोडी मस्ती चालू होती ना. यांचं काय चालू होतं काय समजतच नव्हतं. सर्व पोरं मस्त तिथं आराम करताना यांचा काही वेगळाच धिंगाणं चालू होतं. आपल्याला जाताना भेटलेले छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आपण पण निघालेलो घरी जायला. साईडला आकाश भाऊ ना बंटी भाऊ होते ना. या साईडला आपण होतो ना. जाता जाता थांबलेलो महाराजा चायवरती. महाराजा चाय म्हणजे एकच नंबर फेमस चाय होती ना. महाराजा चायवरची टेस्ट तर काय एकच नंबर असते ना. मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक पण करून टाका आपल्या भावाला.